या बातमीचे प्रायोजक हाँगकाँग चायनीज आणि फॅमिली रेस्टॉरंट. एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता होडगी रोड, विमानतळ समोर, कुमठे कॉर्नर, सोलापूर. सोलापूर शहरातून एक दिलासादायक आणि अभिमानास्पद बातमी. सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडीच्या सर्राहित गुन्हेगाराला जेरबंद करत तब्बल 51 तोळे सोने आणि 82 तोळे चांदी असा एकूण 3,72,800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई शहरातील गुन्हेगारीला चाप बसवणारी ठरली आहे. दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय काळे आणि पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या खबरीवरून कारवाई केली आहे. पथकाने आरोपी किसन महादेव वानखोरे, वय वर्ष 29, व्यवसाय मजुरी, मूळ राहणारा वागदरी, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर, सध्या दादरा वस्ती लोहगाव, पुणे यास ताब्यात घेतलं. कौशल्यपूर्ण आणि तांत्रिक तपासानंतर त्याने सोलापूर शहरातून एकूण 5 ठिकाणी घरफोड्या केल्याचे उघड झालं आहे. या कारवाईतून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमाल सुमारे 51 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 82 तोळे 820 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण किंमत 3,72,800 रुपये हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं आहे. सदरची ही दमदार कारवाई सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त डॉक्टर एम राजकुमार, अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त राजन माने आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे. सोलापूर पोलिसांची ही सततची धडाकेबाज कामगिरी शहरवासियांना मोठा दिलासा देणारी आहे. गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडून चोरीस गेलेला माल परत मिळवण्यात आलेल्या या यशाबद्दल पोलीस दलाचे मनापासून अभिनंदन. नागरिकांनीही सतर्क राहून संशयास्पद हालचाली पोलिसांना कळवाव्यात असे आवाहन सोलापूर पोलिसांनी केलं आहे. दिनांक 31/12/2025 रोजी सदर बाजार पोलीस स्टेशन येथे दिवसा घरफोडी संदर्भात गुन्हा रजिस्टर नंबर 1060/25 BNS कलम 305, 331(3) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टिकोनातून सिनियर PI अरविंद माने, क्राईम यांच्या मार्गदर्शनाखाली API दत्तात्रेय काळे आणि PSI मुकेश गायकवाड यांच्या तपास पथकास मार्गदर्शन करून त्यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या वरील पथकाने गुन्हेगारांचा शोध घेत असताना त्या गुन्ह्यातील संशयित आरोपीबाबत गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यास सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतलं. चौकशीमध्ये त्या आरोपीचं नाव किसन महादेव वनकोरे, वय 29 वर्ष, व्यवसाय मजुरी, राहणार दादा वस्ती लोहगाव, पुणे, मूळ राहणार मुक्काम पोस्ट वागदरी, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर असं असल्याचं समजलं. त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने कौशल्यपूर्ण तसेच तांत्रिक तपास केला असता त्याने सोलापूर शहरामध्ये एकूण 5 ठिकाणी घरफोडी केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्या 5 गुन्ह्यांपैकी सदर बाजार पोलीस स्टेशन मधला एक गुन्हा आणि MIDC पोलीस स्टेशन इथले 4 गुन्हे घरफोडीचे उघड झालेले आहेत. या 5 गुन्हे यामध्ये उघडकीस आणून 5ही गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालमत्तेपैकी एकूण 51 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 820 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण 3,72,800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. आणि वरील 5 गंभीर स्वरूपाचे घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. हे गुन्हे अतिशय कौशल्याने आणि सातत्यपूर्ण तपास करून दोन्ही टीमने उघड केलेले आहेत. सदर कारवाई संदर्भात माननीय पोलीस आयुक्त श्री M राजकुमार सर, त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने साहेब आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अरविंद माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रेय काळे, मुकेश गायकवाड आणि यांच्या पथकातील अंमलदार नंदराम गायकवाड, वाजिद पटेल, योगेश बर्डे, अनिल जाधव, महेश शिंदे, कुमार शेळके, संजय साळुंखे, महेश पाटील, राजू मुदगल, अजिंक्य माने, महेश रोकडे, राजेश मोरे, सिद्धराम देशमुख, अजय गुंड, चालक महेंद्र ठोकळ, श्याम सुरवसे, बाळू काळे, सतीश काटे आणि सायबर शाखेकडील प्रकाश गायकवाड आणि मच्छिंद्र राठोड यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली आहे. त्या सर्वांचं पोलीस आयुक्तालयाकडून अभिनंदन.